नमस्कार. आजच्या वेळेत बघणार इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 2.3 मध्ये प्रश्न क्रमांक 3 काय दिला? खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व विजातीय आहेत ते ओळखा. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सजातीय म्हणजे काय. परत सांगतो तुम्हाला, ज्यांची कोटी समान असेल, ज्या करणी संख्या आहेत ना त्यांच्या कोटी समान असतील आणि शिवाय करणीची संख्या पण जर समान आली दोघांची तर ती करणी जोडी काय सजातीय आहे, नाहीतर मग विजातीय आहे. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3 गणितं बघितली. तर या व्हिडिओमध्ये 4, 5 आणि 6वं गणित बघूया. 4थं गणित काय? 19 वर्गमूळ 12 आणि 6 वर्गमूळ 3. तर आता आपल्याला फोड कोणाची करता येईल? ह्याची नाही करता येणार, ह्याची करता येणार. जर करणीची संख्या समान आली फोड केल्यानंतर तर ही पण करणी सजातीय आहे. ओके, तर फोड करून बघूया. 19 वर्गमूळ 12ची आपल्याला फोड करायची. 4 त्रिक 12 होत आहे फोडीची. ओके, 4 गुणिले 3. आता 4ला सेपरेट काढूया. आता 4 आहे 2 संख्येचा वर्ग आहे ना, म्हणून 19 गुणिले 2 वर्गमूळ आणि वर्गचिन्ह गेला. ओके, 19 दुणे 38 वर्गमूळ 3. आता वर्गमूळ 3 आहे, वर्गमूळ 3 समान आला आहे, करणीची संख्या समान आहे. ओके, म्हणजे काय, ही करणी सजातीय आहे. म्हणजे ह्या करणींच्या जोड्या सजातीय आहेत. ओके, ही सजातीय करणी आहे लिहिली तरी मग, किंवा या करणींच्या जोड्या सजातीय आहे असं पण लिहिलं तरी पण चालतं. ओके, आता 5वं बघूया. 5वं गणित काय दिलं? 5 वर्गमूळ 22 आणि 7 वर्गमूळ 33. आता फोड करून बघूया. ह्याची पण फोड होऊ शकते, ह्याची पण फोड होऊ शकते. दोघांची फोड करून बघूया. जर समान आली ना करणीची संख्या तर यासुद्धा जोड्या काय करणींच्या सजातीय आहेत. ओके, पहिल्या पण 5 वर्गमूळ 22ची फोड करून बघूया. 22 बरोबर 5 वर्गमूळ 11 दुणे 22 होत आहे. एवढंच उत्तर येतं. त्याच्यानंतर 7 वर्गमूळ 33ची फोड करून बघूया. 11 गुणिले 3 येत आहे. ओके, आता हे दोन्ही पण मॅच होत नाही, म्हणजे काय, या करणींच्या जोड्या विजातीय आहेत. ह्या विजातीय करणी आहेत, किंवा या करणींच्या जोड्या विजातीय आहेत असं लिहायचं. आता 6वं 5 वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 75. ह्याची फोड नाही करता येणार आपण. ह्याची फोड करून जर समान आली करणीची संख्या तर मग ही सुद्धा जोडी सजातीय आहे. ओके, आता आपण वर्गमूळ 75ची फोड करूया. आता 4ची नाही फोड, 4 गुणिले नाही होणार, 9 गुणिले पण नाही होणार, त्याच्यानंतर 16 गुणिले पण नाही, मग 25 गुणिले बघूया. 25 75 होतं. ओके, आता सेपरेट करूया. वर्गमूळ 5 नाही, वर्गमूळ 25 गुणिले वर्गमूळ 3. आता 25चा वर्ग काय, 5चा वर्ग काय, 25 ना, वर्गमूळ आणि वर्गचिन्ह कॅन्सल होतं. 5 वर्गमूळ 3 आला. अरे पण इथे वर्गमूळ 5 दिला, त्याच्यामुळे दोन्ही मॅच होत नाही आहे, करणीची संख्या वेगळी आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ही करणी विजातीय असणार आहे. ओके, कारण करणीची संख्या वेगळी आली आहे म्हणून इथे आपलं लिहायचं या विजातीय करणी आहेत, या विजातीय करणी आहेत. ओके, अशा प्रकारे 4थं 5वं 6वं गणित सोडून झालं आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 1, 1, 2, 3 गणित सोडून झालेलं आहे. ओके, धन्यवाद.